नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत. त्यातील पुढील कथा आज आपण पाहणार आहोत. कथेचे नाव आहे रात्र 23वी अर्धनारी नटेश्वर. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चौथीत मी शिकत होतो. घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची. ताप आला की निजायची, ताप निघाला की उठायची. ती फार अशक्त झाली होती. मी आलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पायचे पायचे हा तर माझा सुटील नेमच झाला होता. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवणे खाणे झाली व वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. आई मला म्हणाली, श्याम, थोडे दळायचे का रे? का तुझे हात दुखतायत? संध्याकाळी तू खणले आहेस ना, गोळीचा दळा केलास ना, हात दुखले असतील तर नको. मी म्हटले, मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो, पोत्यावर जाते घालतो. आईने घाल म्हणून सांगितले. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. मायलेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व ओव्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आई बरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालवायची शिकलो होतो. आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या. बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, आज रात्री एकट्या कशाला दळत बसलात? म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजी शिकतोस ना? जानकी वहिनी मला म्हणाल्या. मी आईला विचारले, आई, दळायला हात लावला म्हणून काय झाले? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतायत हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहावायला आल्या. अरे, काम करणाऱ्याला कोणी नावे ठेवेल का? आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटी समजलं पाहिजे. तुझ्या भक्तिविजयात जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला जागत? हो, खरेच आहे. पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुनी धुवू लागे, नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे. खरे का ग हे सारे? असे मी आईला विचारले. बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली, श्याम, अरे खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रद्धा व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस ते देवानेच पाठवली. मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करण्याला देव उभा असतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईंच्या रूपाने. आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले. पुण्यवंतांना भेटतो. पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे, म्हणजे देव भेटतो, आई म्हणाली. जानकी वहिनी मला म्हणाल्या, श्याम, का बुवा वगैरे व्हायचे आहे की काय? मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर, आईला नोकरीवर ने. मी म्हटले, मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावेसे वाटते. आई, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो तर मला भेटेल का ग देव? आई म्हणाली, बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्य किती थोर, त्याचा निश्चय किती अभंग. बाप राज्य द्यावास लागला होता तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कोठून आणावायचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर.
मग केव्हा तरी देव भेटेल. जानकीबाई म्हणाल्या, श्याम सोड, मी लावते आता हात. दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई तू जरा हात सोड, जानकी वहिनी व मी दळतो. जानकी वहिनी, मला वैरण घालता येते, डोळे मिटून सुद्धा घालता येते. मी आता तरबेज झालो आहे. आई सोड ना हात थोडा वेळ. मी आईचा हात सोडविला व जानकी वहिनी आणि मी दळू लागलो. मी वैरण वगैरे घालू लागलो. जानकी वहिनी, पहा कसे पीठ येते आहे ते, डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही, पहा ना, मी त्यांना म्हणालो. जानकी वहिनी आईला म्हणाल्या, बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करायला? अजून सून थोडीच आली आहे घरात. श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील जानकीबाई? पुरुषांना कधी कधी बायकांची कामे करावी लागतात. त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला, सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतले हो. मी म्हटले, श्याम लोक तुला हसतील तर म्हणे कसा? आई तुझे लुगडे धुण्यात मला आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवायला का लाज वाटते? जानकीबाई, श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे तरी त्याला ते आवडते. मित्रांनो, आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळ नसेल तर धीटपणाने घरची व्यवस्था पाहणे, हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हे साधवायचे असते. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्री गुण येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजेच विवाह होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांकाच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती. आई माझे लग्न लावून टाकीत होती. तर मित्रांनो, आजच्या कथेचा अभिप्राय हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला चॅनल जर का सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, भेटूयात अशाच एका सुंदर कथेमध्ये. धन्यवाद.